हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 1 काय दिला आहे. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 1455. फाइंड द नंबर्स. काय सांगितलेलं आहे पहा, आपल्याला 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत, त्यांचा स्क्वेअर करून त्यांचे काय करायचे आहे, सम करायचे आहे. आणि ही सम किती आहे, 1455. आणि आपल्याला 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स कोणते आहेत हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स म्हणजेच काय, लगतचे एका पाठोपाठ एक येणारे जे नंबर्स आहेत ते काय असणार आहेत, आपले कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स असणार आहेत. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतचे, एका मागोमाग एक येणारे, एका पाठोपाठ एक येणारे. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 हे काय आहेत, आपले कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, एका पाठोपाठ एक येणारे. जर आपण 1 हा फर्स्ट नॅचरल नंबर घेतला, आता या 1 मध्ये आपण 1 ॲड केला तर आपल्याला नेक्स्ट नॅचरल नंबर मिळेल 2. 2 मध्ये 1 ॲड केला तर 3 हा नेक्स्ट नॅचरल नंबर मिळेल. 3 मध्ये 1 ॲड केला तर आपल्याला नेक्स्ट नॅचरल नंबर मिळेल. 4 मध्ये 1 ॲड केला तर आपल्याला नेक्स्ट नॅचरल नंबर मिळेल. मग जर आपण x हा फर्स्ट नॅचरल नंबर कन्सिडर केला तर त्याच्या पुढचा नेक्स्ट नॅचरल नंबर कोणता येईल, याच्यामध्ये 1 ॲड करायचं, x प्लस 1. आता याच्या पुढचा नॅचरल नंबर कोणता येईल, याच्यामध्ये 1 ॲड करायचा, x प्लस 1 मध्ये 1 ॲड केल्यानंतर किती मिळेल आपल्याला, x प्लस 2. याच्या पुढचा कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर कोणता येईल, याच्यामध्ये 1 ॲड करायचा, x प्लस 2 प्लस 1 किती येईल, x प्लस 3. याच्या पुढचा नॅचरल नंबर कोणता येईल, याच्यामध्ये 1 ॲड करायचा, x प्लस 3 प्लस 1 किती येईल, x प्लस 4. मग आपल्याला किती नंबर्स घ्यायचे आहेत, 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 हे आपण कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स घेऊ. आता आपल्याला कंडिशन काय सांगितलेली आहे, हे जे 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत यांचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. म्हणजेच एक्सचा स्क्वेअर, एक्स प्लस 1चा स्क्वेअर, त्यानंतर एक्स प्लस 2चा स्क्वेअर, त्यानंतर एक्स प्लस 3चा स्क्वेअर, एक्स प्लस 4चा स्क्वेअर, या सगळ्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे आणि त्यांची काय करायची, आपल्याला सम करायची आहे. आणि ही सम आपल्याला किती दिलेली आहे, 1455. आणि आपल्याला हे नंबर्स फाइंड करायचे आहेत. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेट द 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स बी. फर्स्ट नॅचरल नंबर आपण एक्स कन्सिडर करू. नेक्स्ट नंबर कोणता येईल, एक्स प्लस 1. त्याच्या पुढचा कोणता येईल, एक्स प्लस 2. त्याच्या पुढचा कोणता येईल, एक्स प्लस 3. त्याच्या पुढचा कोणता येईल, एक्स प्लस 4. हे आपण 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स कन्सिडर केले. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय सांगितलेलं आहे, आपल्याला या 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सच्या स्क्वेअरची सम करायची आहे आपल्याला. फर्स्ट नंबर कोणता आहे, एक्स, एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस एक्स प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आणि या सगळ्याची ॲडिशन किती दिलेली आहे आपल्याला, 1455. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. फर्स्ट नंबर काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. काय येईल पहा, आपण जर याचं एक्सपान्शन केलं तर आता आपल्याला ए प्लस बीचा स्क्वेअर फॉर्म्युला माहिती आहे. या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी, म्हणजेच 2ab प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागेल. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1 किती येईल, 2x प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 येईल प्लस आता एक्स प्लस 2चं एक्सपान्शन काय येईल, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 2 किती येईल, 2 2 जार 4, 4 इंटू एक्स 4x प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 प्लस एक्स प्लस 3चा स्क्वेअर काय येईल, एक्स स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स काय येईल, 3x इंटू 2, 3 2 जार 6, 6x प्लस 3चा स्क्वेअर सेकंड टर्मचा स्क्वेअर किती येईल, 9. आता एक्स प्लस 4चा स्क्वेअर काय येईल, एक्सचा स्क्वेअर काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्स काय येईल, 4x 4x इंटू 2 किती येईल, 8x प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजेच 4चा स्क्वेअर किती येईल, 16 इज इक्वल टू 1455. आता एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर या सगळ्यांचे सम केल्यावर किती येईल पहा, 1 2 3 4 5 5x स्क्वेअर प्लस
आता 2x 4x 6x 8x या सगळ्यांची काय करायची आपल्याला सम करायची आहे. 2x + 4x + 6x + 8x किती येईल पहा. 2 + 4 6 6 + 6 12 12 + 8 20 20x प्लस आता कॉन्स्टंट नंबरची ॲडिशन करू आपण. 1 + 4 5 5 + 9 14 14 + 16 किती येईल पहा 30 इज इक्वल टू 1455. आता काय करू आपण हा 1455 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काही नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. काय येईल पहा 5x² + 20x + 30 ही टर्म या बाजूला घेऊ. -1455 इज इक्वल टू 0. आता 1455 मधून 30 मायनस करायचे. काय येईल पहा 5x² + 20x + 30 - 1455. 1455 मधून आपण 30 सबट्रॅक्ट करू आणि साइन काय येईल ग्रेटर नंबरचं साइन मायनस येईल. आन्सर किती येईल पहा 55 मधून 30 गेले किती राहतील 25 म्हणजेच 1425 इज इक्वल टू 0. आता या प्रत्येक टर्मला 5 ने भाग जातो, मग आपण या इक्वेशनला काय करू 5 ने डिवाइड करू. डिवाइड बोथ द साइड्स बाय 5 we get 5x² divide 5 plus 20x divide 5 minus 1425 divide 5 is equal to 0 divide 5. 5 cancel होईल. x² plus 5 1 जार 5 5 4 जार 20 4x plus 4x minus या ठिकाणी भाग घालू आपण. 5 1 जार 5 5 2 जार 10 4 राहतील 42 5 8 जार 40 2 राहतील 25 5 5 जार 25 minus 285 इज इक्वल टू 0 डिवाइड 5 काय येईल 0. आता या 285 चे आपल्याला काय करायचे आहेत फॅक्टर्स पाडायचे आहेत. 285 चे असे दोन फॅक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला -285 मिळालं पाहिजे आणि ज्यांची सबट्रॅक्शन आपल्याला काय मिळाली पाहिजे +4 मिळाली पाहिजे. कोणते दोन फॅक्टर्स येतील पहा. आता जर आपण 15 आणि 19 हे 2 नंबर्स घेतले तर यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल 285 येईल आणि यांची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय मिळेल 4 मिळेल. म्हणजेच आपल्याला मिडल टर्मचं साइन काय पाहिजे प्लस. मग आपण या मोठ्या नंबरला प्लस साइन देऊ आणि या स्मॉलर नंबरला मायनस साइन. -15 इंटू +19 किती येईल -285 येईल आणि -15 + 19 किती येईल +4 येईल. म्हणजेच काय येईल पहा x². आता 4x च्या ठिकाणी आपण +19x - 15x घेऊ. +19x - 15x -285 इज इक्वल टू 0. आता या 2 नंबरचा एक ग्रुप करू, या 2 नंबरचा एक ग्रुप करू. आता या 2 नंबर्समधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा x कॉमन काढू शकतो. x ब्रॅकेटमध्ये काय येईल x² मधून x कॉमन काढला काय राहील x प्लस या 19x मधून x कॉमन घेतला काय राहील 19 मायनस आता या 15x आणि 285 मधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा. 15 × 19 केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला 285 म्हणजेच या ठिकाणी 15 × 19 येईल. आता आपण याच्यातून काय कॉमन काढू शकतो पहा 15 आहे या ठिकाणी 15 आहे म्हणजे आपण 15 कॉमन काढू शकतो. 15x मधून 15 कॉमन काढला काय राहील x. आता या ठिकाणी मायनस साइन आहे मग ब्रॅकेटमधील साइन काय होईल चेंज होईल प्लस आता 15 × 19 मधील आपण 15 कॉमन काढला काय राहील 19 इज इक्वल टू 0. आता x + 19 x + 19 काय आहे कॉमन आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण x + 19 घेऊ. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल x आणि हा -15 इज इक्वल टू 0. आता या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे याच्यापैकी एक टर्मच 0 असणार आहे. म्हणजेच x + 19 इज इक्वल टू 0 और x - 15 इज इक्वल टू 0. ही टर्म आपण या साईडला घेऊ म्हणजेच काय येईल x इज इक्वल्स टू -19 और आता ही टर्म आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मायनस साइन आहे या बाजूला आल्यानंतर प्लस होईल म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल 15 येईल. आता आपल्याला x च्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या x इज इक्वल्स टू -19 और x इज इक्वल टू 15 बट -19 इज नॉट अ नॅचरल नंबर. -19 हा नॅचरल नंबर नाही म्हणजेच आपली x ची व्हॅल्यू काय येणार आहे 15 येणार आहे. देअरफॉर या ठिकाणी लिहू आपण बट -19 इज नॉट अ नॅचरल नंबर. देअरफॉर x इज इक्वल टू 15.
हा काय मिळाला आपल्याला, फर्स्ट नॅचरल नंबर मिळाला. त्यानंतर x + 1 इज इक्वल टू काय येईल, 15 + 1 इज इक्वल टू 16. x + 2 नेक्स्ट नॅचरल नंबर, 15 + 2 किती येईल, 17. x + 3 इज इक्वल टू 15 + 3 18. आणि फिफ्थ नॅचरल नंबर x + 4 इज इक्वल टू 15 + 4 इज इक्वल टू 19. फर्स्ट नॅचरल नंबर काय मिळाला आपल्याला, x इज इक्वल टू 15. नेक्स्ट नॅचरल नंबर x + 1 इज इक्वल टू 15 + 1 इज इक्वल टू 16. थर्ड नॅचरल नंबर x + 2 इज इक्वल टू 15 + 2 इज इक्वल टू 17. फोर्थ नॅचरल नंबर x + 3 इज इक्वल टू 15 + 3 इज इक्वल टू 18. अँड फिफ्थ नॅचरल नंबर x + 4 इज इक्वल टू 15 + 4 इज इक्वल टू 19. म्हणजेच आपल्याला 5 नॅचरल कॉन्सेक्युटिव्ह नंबर्स कोणते मिळाले, 15, 16, 17, 18 अँड 19. ॲन्सर लिहू आपण या ठिकाणी. देअरफॉर 5 कॉन्सेक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर 15, 16, 17, 18 अँड 19. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 2 काय दिला आहे पहा आपल्याला. इफ द फर्स्ट टर्म ऑफ ॲन AP इज P, आपल्याला ॲरिथमेटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म दिलेली आहे P, सेकंड टर्म इज Q, सेकंड टर्म दिलेली आहे Q अँड लास्ट टर्म इज R, म्हणजेच TN किती दिलेलं आहे R. देन शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स इज, आणि या सगळ्या टर्म्सचे ॲडिशन या ठिकाणी हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे एवढी असणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं पहा. आता आपल्याला फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू P, फर्स्ट टर्म म्हणजेच A दिलेले आहे आपल्याला P. सेकंड टर्म T2 इज इक्वल टू Q दिलेला आहे. TNची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे R. लास्ट टर्म आपल्याला दिलेले आहे. आता आपण कॉमन डिफरन्स या ठिकाणी काढून घेऊ. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू T2 - T1. T2 किती आहे Q, T1 किती आहे P, Q - P. देअरफॉर D इज इक्वल टू, म्हणजेच आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळाला, Q - P. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, SN फाइंड करायचं आहे. मग आपण काय करू, प्रथम Nची व्हॅल्यू काढून घेऊ. आपल्याला फर्स्ट टर्म A दिलेली आहे, D हा कॉन्स्टंट डिफरन्स आपण काढून घेतलेला आहे, TNची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मग आपण हा फॉर्म्युला यूज करून Nची व्हॅल्यू काढून घेऊ आणि त्यानंतर आपण SNचा फॉर्म्युला यूज करून सम ऑफ ऑल टर्म्स काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. फर्स्ट टर्म दिलेली आहे आपल्याला T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू P. त्यानंतर आपल्याला सेकंड टर्म दिलेली आहे Q, T2 इज इक्वल टू Q. त्यानंतर आपल्याला लास्ट टर्म म्हणजेच TNची व्हॅल्यू दिलेली आहे R. आपण कॉमन डिफरन्स काढून घेऊ. D इज इक्वल टू T2 - T1 इज इक्वल टू T2 काय आहे Q मायनस T1 काय आहे P. देअरफॉर D इज इक्वल टू Q - P. कॉमन डिफरन्स काय मिळाला आपल्याला, Q - P. आता आपण TNचा फॉर्म्युला यूज करून Nची व्हॅल्यू काढून घेऊ. TN इज इक्वल टू, या ठिकाणी लिहू आपण, वी नो दॅट TN इज इक्वल टू A + N - 1 इंटू D. TN दिलेलं आहे आपल्याला, TNची व्हॅल्यू किती आहे R, या ठिकाणी R येईल. A किती दिलेलं आहे आपल्याला, फर्स्ट टर्म P प्लस N - 1 इंटू D. कॉमन डिफरन्स किती मिळाला, Q - P, Q - P. आता आपण हा P या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस असणार आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. R - P इज इक्वल टू N - 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय Q - P. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये N - 1, सेकंड ब्रॅकेटमध्ये Q - P. आता हा Q - P आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी काय आहे, मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. R - P डिव्हाइड Q - P इज इक्वल टू N - 1. आता हा -1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. देअरफॉर म्हणजेच Nची व्हॅल्यू काय मिळेल पहा आपल्याला, R - P अपॉन Q - P. हा -1 या साईडला आल्यानंतर याच्यामध्ये ॲड होईल, +1. आता आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. या ठिकाणी डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असणार आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. R - P इंटू 1, R - P येईल, प्लस Q - P इंटू 1, Q - P येईल, अपॉन Q - P इंटू 1, Q - P येईल, इज इक्वल टू -P -P किती येईल, -2P. R - 2P प्लस Q अपॉन Q - P. आता आपण SNचा फॉर्म्युला यूज करू. वी नो दॅट SN इज इक्वल टू
n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 इंटू डी इज इक्वल टू यांची व्हॅल्यू आपण लिहून घेऊ r-2p प्लस q अपॉन q मायनस p. आता याला अपॉनमध्ये काय आहे 2 आहे म्हणजेच मल्टिप्लिकेशन केल्यावर काय घ्यायचं याचा रेसिप्रोकल 1/2 म्हणजेच 2 डिनॉमिनेटरला येईल 2 इंटू q मायनस p ब्रॅकेटमध्ये 2a ची व्हॅल्यू काय आहे p या ठिकाणी काय येईल 2p येईल a ची व्हॅल्यू काय आहे p 2 इंटू a म्हणजेच काय येईल 2 इंटू p 2p प्लस n-1 यांची व्हॅल्यू लिहून घेऊ आपण r-2p प्लस q अपॉन q मायनस p मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी ची व्हॅल्यू काय आहे d इज इक्वल टू q मायनस p डी ची व्हॅल्यू काय आहे q मायनस p ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू r-2p प्लस q अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये q मायनस p. प्रथम आपण हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ 2p प्लस या ठिकाणी डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असणार आहे या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू r-2p प्लस q इंटू 1 काय येईल r-2p इंटू q येईल मायनस q मायनस p इंटू 1 काय येईल q मायनस p आपण ब्रॅकेटमध्ये लिहू कारण या ठिकाणी मायनस साइन आहे अपॉन q मायनस p इंटू 1 काय येईल q मायनस p ब्रॅकेट कंप्लीट q मायनस p इज इक्वल टू ही टर्म आपण आहे तशी लिहून घेऊ ब्रॅकेटमध्ये 2p r-2p प्लस q मायनस q आता या ठिकाणी मायनस मायनस काय होईल प्लस प्लस p अपॉन q मायनस p या ब्रॅकेटमध्ये काय आहे q मायनस p. आता या ठिकाणी प्लस q मायनस q काय होईल कॅन्सल होईल -2p प्लस p किती येईल -2 आणि या ठिकाणी कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असणार आहे -2 प्लस 1 किती येईल -1 म्हणजेच काय येईल या ठिकाणी -p येईल ही टर्म आहे तशी लिहून घेऊ ब्रॅकेटमध्ये 2p प्लस आता या ठिकाणी काय येईल पहा r -2p प्लस p काय येईल -p म्हणजेच या ठिकाणी काय येईल r-p अपॉन q मायनस p इंटू q मायनस p. आता हा q मायनस p कॅन्सल होईल म्हणजेच काय येईल पहा या ठिकाणी 2p प्लस r मायनस p ब्रॅकेटमध्ये लिहू आपण हे म्हणजेच या ठिकाणी काय येईल ब्रॅकेटमध्ये 2p प्लस r मायनस p लिहून घ्या आपण टर्म आपण आहे तशी लिहून घेऊ आता ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा 2p प्लस r मायनस p इज इक्वल टू ही टर्म आपण आहे तशी लिहून घेऊ p आता 2p मायनस p काय येईल या ठिकाणी कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे 2 मायनस 1 किती येईल 1 म्हणजेच या ठिकाणी 2p मायनस p किती येईल p म्हणजेच या ठिकाणी काय येईल पाहता p प्लस r या ठिकाणी 2p मायनस p किती येईल p आणि हा प्लस r हेच आपण कसं लिहू शकतो पहा q प्लस r मायनस 2p इंटू काय केलं फक्त आपण हा q प्रथम लिहिला त्यानंतर q प्लस r मायनस 2p या टर्म्स आपण काय केल्या अरेंज करून घेतल्या इंटू p प्लस r डिनॉमिनेटरला 2 ब्रॅकेटमध्ये q मायनस p SN म्हणजे सम ऑफ ऑल टर्म्स आपल्याला काय मिळाली ही मिळाली आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं या ठिकाणी फक्त अरेंजमेंट करून घेतले आपण q प्लस r मायनस 2p p प्लस r आणि डिनॉमिनेटर 2 इंटू ब्रॅकेटमध्ये q मायनस p आणि हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा